काल रविवार 19/5/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता भयंकर असा सुसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये प्लांट आहे हा पूर्ण उद्ध्वस्त. वाऱ्याची तीव्रता एवढी होती की अनेक झाडे उन्मळून पडली. त्याचप्रमाणे विजेचे जे खांब आहेत ते खांब देखील उन्मळून पडले. हा जो आमचा सौरऊर्जेचा प्लांट आहे याच्यावरती आम्ही शेतीचे पाणी त्याचप्रमाणे घरातील टाक्या वगैरे भरतो आणि हा जो सौरऊर्जेचा प्लांट आहे हा उद्ध्वस्त झाल्यामुळे आणि विजेचे खांब पडल्यामुळे आमच्याकडे एवढी पाण्याची गैरसोय झालेली आहे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे विहिरीचे जे पाणी आहे त्या पाण्याने तळ गाठलेलं आहे. विहिरीत देखील पाणी नाही आहे तेवढं आम्ही या सौरऊर्जेच्या माध्यमातून उपसत होतो, परंतु तेही आता उपसता येणार नाही. त्यामुळे खूप असं नुकसान झालेलं आहे. तरी या नुकसानाची काही ना काही भरपाई शेतकऱ्याला द्यावी अशी मी विनंती करतो. तुमचं नाव? माझं नाव राजेंद्र सर्जेराव रणमोडे. हा जो प्लांट आहे हा प्लांट एक 7 महिने झाले बसवलेला आहे आणि हा अनुदानातून बसवलेला आहे, परंतु या प्लांटची जी किंमत आहे ती 3,20,000 एवढी आहे आणि आज जर हा प्लांट आम्हाला नंतर बसवून नाही दिला तर नंतर ही पाण्याची खूप गैरसोय होईल. त्यासाठी मी विनंती करतो की आमचा जो प्लांट आहे या प्लांटची काही ना काही नुकसान भरपाई त्वरित मिळावी. मी तुषार नारायण रणमोडे. आमचे वडील नारायण रणमोडेंचे नाव रेशीम उद्योगात शेड होते. आम्ही 4 पैसे मिळवण्यासाठी रेशीम उद्योगाचा व्यवसाय केला होता. काल दुपारच्या सुमारास चक्रीवादळ व पावसाचे वातावरण झाले व वारे पाऊस आला, त्यामध्ये शेडचे नुकसान झालेले आहे. कमीत कमी 1.5-2 लाखाचे शेड होते आपले, ते सगळे शेड खाली झोपलेले आहे. आमचे नुकसान झालेले आहे. अजून काय काय नुकसान? खाली रॅक होते, शेडमध्ये रॅक होते, रॅकचे सगळे नुकसान झालेले, पत्रे सगळे फुटलेले आहेत, अँगल सगळे वाकलेले आहेत. यशवंत लक्ष्मण सूर्यवंशी, राहणार निमसाखर. सौर ऊर्जा वाऱ्याच्या कालच्या वाऱ्यामुळं सौर ऊर्जा उडून गेलेली आहे आणि बरेच नुकसान झालेलं आहे. त्याची पानं सगळे फुटून गेलेलं आहे, सगळं म्हणजे चॅनल हे सगळं तुटून गेलेलं आहे. सगळं ते फाउंडेशन पासूनच उपटून गेलेलं आहे. अंतर एक 50-100 फूट उडून गेलेलं आहे. किती दिवस झालं बसून? 1-2 महिने झालं बसून. सौर ऊर्जाचं खर्च किती? खर्च साधारण एक 50,000 रुपये आला. काय उपयोग कशासाठी? लाईटसाठी, पाण्यासाठी, विद्युत पाणी विहिरीतून बाहेर काढण्यासाठी. आता आता हे बंद पडलं म्हणलं. बंद पडलं आता अवघड झाली, अवघड झाली कालच्या वाऱ्यामुळे सगळे. काय तुम्हाला काय आम्हाला भरपाई पाहिजे, दुसरी काय नाही. झाडे व घराचे पत्रे उडून गेलेले आहेत, असं नुकसान झालेलं आहे. किती वाजता? डाळिंबाची झाडे सुद्धा पडलेले आहेत, फळं तुटलेले आहेत. साधारणतः काल 5 वाजताच्या आसपास झालेलं आहे. त्याचे नुकसान भरपाईसाठी